14 वर्ष वनवास भोगलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक भवनचा प्रश्न अखेर मार्गी लागला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बालेवाडीत ऑलिम्पिक भवनाचं भूमिपूजन झालं। दरम्यान कुस्ती परिषदेतल्या दोन संघटनांमधील वादाबद्दल सुद्धा अजित पवारांनी तीव्र नाराजी नोंदवली। पुण्याच्या क्रीडा नगरीमध्ये रविवारी नेमकं काय काय घडलं जाणून घेऊया सविस्तरपणे। राजकीय भांडणात गेली 14 वर्ष रखडलेलं ऑलिम्पिक भवन अखेर बालेवाडीतच उभारलं जाणार आहे। एवढंच नाही तर महाराष्ट्र शासनाचं क्रीडा विद्यापीठ देखील आता पुण्यातच उभारलं जाणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची थेट घोषणाच करून टाकली। मध्यंतरी भाजप सरकारच्या काळात हेच विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरला नेण्याचा प्रयत्न झाला होता, पण सत्तेत सामील होताच अजित पवारांनी ऑलिम्पिक भवनासह क्रीडा विद्यापीठही पुण्याला खेचून आणले। ऑलिम्पिक भवनाच्या भूमिपूजनावेळी या राजकीय कुरघोडीचा किस्सा अजित पवारांनी सांगून टाकला। करायचं ठरवलं त्यावेळेस ज्या पद्धतीने क्रीडा विभागाचा प्रतिसाद मिळाला पाहिजे होता, दुर्दैवाने त्यावेळेसच्या मंत्र्यांनी दिला नाही आणि नंतर आचारसंहिता राहिल्यामुळे ते काम राहिलं। 2014 ते 19 देवेंद्रजींचं सरकार होतं। त्या सरकारमध्ये देखील विनोद तावडेंना मी विनंती केली की तावडेजी त्याला मान्यता दिली गेलेली आहे। बालेवाडीत एक जागा आहे, तिथं करायला काही हरकत नाहीये, परंतु तेव्हाही झालं नाही। दरम्यान महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेतील वादाबद्दलही अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। खेळात राजकारण आणायला नको असं परखड मत त्यांनी व्यक्त केलंय। संघटनेमध्येच वाद राहिले तर मग तो नवीन जो काही खेळाडू येतो तो देखील म्हणतो अरे ह्यांच्यातच एक वाक्य तर नाही ना, आपण कुठं आता खेळायला जायचं, असं होता का म्हणे। पण तुम्ही म्हणताय तो आज मिटला पाहिजे, हे त्रिवार सत्य। अजित पवार हे राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत, तर शरद पवार महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे अध्यक्ष। आता हे दोन्ही नेते एकमेकांचे राजकीय विरोधक बनले असले तरी पवारांचे कट्टर समर्थक बाळासाहेब लांडगे मात्र ऑलिम्पिक भवन उद्घाटनाला हजर राहिले। त्यामुळे सुप्रीम कोर्टात पोहोचलेला कुस्ती परिषदेतील या दोन संघटनांचा वाद अजित पवार समोपचाराने सोडवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।